ज्या तरुणांनी भरपूर हस्तमैथून केलेलं आहे त्यामुळे त्यांचं वीर्य पातळ झालेलं आहे. आता हस्तमैथून करण्याची गरज नाही आहे. त्यांना आपोआप स्वप्नदोष होत आहेत किंवा लघवी करत असताना, संडास करत असताना त्यांचं वीर्य निघून जाते. म्हणजेच काय, वीर्य अतिशय पातळ झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा धातू दुर्बल झालेला आहे. वीर्य नाड्या ह्या कमजोर झालेल्या आहेत किंवा कोणत्याही कारणामुळे जर त्यांचं वीर्य अतिशय पातळ झालेलं असेल, त्याची अनेक कारणं असतात. तर अतिश्रम करणे, अतिसंभोग करणे, जास्त स्ट्रेसमध्ये, चिंतेमध्ये राहणे, परफॉर्मन्स एन्झायटी असणे किंवा काय योग्य ते पोषक तत्वांचा अभाव असणे, या अशा विविध कारणामुळे माणसाला संभोग शक्तीची कमतरता येते. त्याचा कॉन्फिडन्स कमी होतो. तो पत्नीला व्यवस्थित सॅटिस्फाय करू शकत नाही. अशा वेळेस घरामध्ये विविध प्रकारच्या समस्या येऊ शकतात. तिला शारीरिक मानसिक व्याधी होऊ शकतात किंवा ती व्याभिचार करू शकते, पुरुषाला सोडून जाऊ शकते, पुरुषाचा आदर करत नाही. अशा एक नाही अनेक समस्या आहेत. शीघ्रपतन, त्याचप्रमाणे नपुंसकता म्हणजे काय, लिंगाला इरेक्शनच येत नाही किंवा आलं तरी जास्त वेळ टिकत नाही, त्याला शीघ्रपतन असे म्हणतात. म्हणजे लिंग शिथिलता, या अशा प्रकारच्या विविध लैंगिक धातूच्या शारीरिक मानसिक आजारासाठी पुरुष हा मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक औषधी प्रयोग सांगत आहे. अत्यंत स्वस्त आहे, तुमच्या अवतीभोवती मिळून जाईल आणि करायला अत्यंत साधा सोपा आहे. कोणत्याही प्रकारच्या मेडिकलवर जायची गरज नाही, काही नाही. काय करायचं, आपला जो साखरेचा जो बत्तासा असतो ना, पोकळ, तो एक दररोजचा एक घ्यायचा, एखाद्या वडाचं झाड बघायचं आणि त्या वडाच्या झाडाखाली जाऊन ते, आणि त्याच्यासोबत काही पथ्यपाणीसुद्धा सांगणार आहे तुम्हाला. ते सुद्धा फॉलो जर केलं तर चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकजणांना घरच्या घरी किंवा कमीत कमी औषधामध्ये, कमीत कमी कष्टामध्ये नीट व्हावं. त्यासाठी तुम्हाला योगा, प्राणायाम करणे, आपली लाईफस्टाईलचा सुद्धा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. की नुसतं सगळं काही औषधीच करेल तर असं नाही, परंतु औषधींचा सपोर्ट होत असतो, औषधी त्याच्या सपोर्टिव्ह असतात. परंतु मुख्य जो रोल असतो तो तुमच्या आहाराचा, व्यायामाचा, लाईफस्टाईलचा, या विविध प्रकारच्या गोष्टी त्यावरती इम्पॅक्ट करत असतात. तर काय करायचं, परत एकदा, म्हणजे एक बत्तासा घेतला, ते वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर वडाचं एक पान खुडायचं, म्हणजे आणि खुडल्यानंतर त्याच्या खोडातून आणि त्या पानातून सुद्धा एक प्रकारचं चिकट दूध निघत असते, वडाचं दुधासारखं चिकट पदार्थ. तो जर घेतला आणि तो 2 थेंब त्याच्यामध्ये टाकायचा आणि ते चावून चावून तो बत्तासा खाऊन घ्यायचा. हे असं केल्यामुळं काय होते, तुमचं जे वीर्य आहे ते अक्षरशः दह्यासारखं घट्ट होते आणि वीर्य मजबूत होते. जी शुक्राणूची कमतरता असेल, तुम्हाला मूलबाळ वगैरे होत नसेल, त्यामुळे शुक्राणूसुद्धा वाढतात, त्यांची मोबिलिटीसुद्धा वाढते. म्हणजे तुमच्या धातूला, तुमच्या शुक्राणूला बळ मिळते. त्यासाठी असा प्रयोग हा दररोज करायचा आहे आणि दररोज एक थेंब वाढवत न्यायचा. जास्तीत जास्त 7 ते 10 थेंबाच्या वर जायचं नाही, जास्त करायचं नाही. आणि हे दूध पचलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला दररोज व्यायामसुद्धा करायचा आहे, आपला देशी व्यायाम. त्याचप्रमाणे खायचं काय नाही आहे तर आंबट पदार्थांचा पूर्णपणे त्याग करायचा आहे. त्याचप्रमाणे दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट, चहा, कॉफी, हे सर्व प्रकारच्या पदार्थांचा त्याग जर केला तर तुम्हाला नक्कीच रिझल्टसुद्धा येतील. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आपल्याला योग्य ती माहिती व मार्गदर्शन, उपचार मिळेल. धन्यवाद.